सर्व अर्थ आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मग मी याआधी सुद्धा एक व्हिडिओ बनवला आहे. त्यात सापांचे रंग आणि त्याचे अर्थ जे स्वप्नात येतात त्या बाबतीत व्हिडिओ बनवला आहे. तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी टाकलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात. चला मग बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सापांची हालचाली, म्हणजे साप चावला तर काय, अनेक साप दिसले तर काय, फणा काढून, जसं की तुम्ही स्क्रीनवर जसे हे एक एक मुद्दे बघत आहात, या प्रत्येक मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर वेळ न घालवता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. तर पहिला अर्थ बघणार आहोत, स्वप्नात साप चावला तर काय. तर स्वप्नांच्या शास्त्रानुसार स्वप्नात साप चावणे हे 2 प्रकारे संकेत देतात. पहिला म्हणजे तुमच्या जीवनात एखादा मोठा बदल होणार आहे. तो बदल जुने प्रसंग किंवा गोष्टी मागे पडून तुमच्या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहेत. आणि दुसरा अर्थ असा मानला जातो की तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी एखादी व्यक्ती तुमच्या पाठीमागे शत्रुत्व किंवा विरोधी वागणूक ठेवत आहे. हा संकेत या स्वप्नांच्या थ्रू दिसतो. आता बघणार आहोत दुसरा अर्थ. स्वप्नात साप पाठलाग करत असेल तर ते तुमच्या आयुष्यात एखादी न सुटलेली समस्या, भीती किंवा मानसिक ताणतणावाचे प्रतीक मानले जाते. तुम्ही ज्या परिस्थितीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहात किंवा जी अडचण वारंवार समोर येत आहे तिचा सामना करणे गरजेचं असल्याचा हा संकेत असू शकतो. हे स्वप्न सांगते की त्या परिस्थितीला सामोरे गेल्यानंतरच तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. तर आता आपण बघूया तिसरा अर्थ. तिसरा अर्थ, स्वप्नात सापाला हात लावणे शुभ की अशुभ. पण ह्याच्यात ना 3 प्रकार येतात. एक म्हणजे स्वप्नात सापाला मुद्दाम हात लावला तर काय अर्थ आहे. दुसरा म्हणजे स्वप्नात सापाला चुकून हात लागला तर काय संकेत आहेत. आणि तिसरा म्हणजे स्वप्नात तुम्ही सापाला पकडले किंवा हाताळले तर त्याचा अर्थ काय. तर हे आपण 3 मुद्दे बघणार आहोत. सर्वात पहिलं, सापाला मुद्दाम जर तुम्ही हात लावायला जात आहात किंवा सापाच्या मागे तुम्ही धावतात तर ह्याचा अर्थ आत्मविश्वास आणि धैर्य तुमचं वाढत आहे. दुसरं म्हणजे स्वप्नात सापाला चुकून हात लागतो आहे तर फसवणूक किंवा एक संकट जवळ येण्याचे संकेत आहे. आणि तिसरं म्हणजे स्वप्नाला हातातच धरलेलं तुम्हाला स्वप्नात दिसत असेल डायरेक्ट तर ह्याचा अर्थ भीती आणि शत्रू तुमच्या थेट समोर येण्याची शक्यता आहे आणि विजय मात्र तुमचा असेल. तर अशा पद्धतीने हे 3 अर्थ लागू होतात. आता बघणार आहोत पुढचं. आता स्वप्नात फणा काढून उभा असलेला साप, ह्याचा अर्थ मेजर अर्थ असा लागतो की तुमच्या आजूबाजूंच्या लोकांबाबत आणि परिस्थितीबाबत सावध राहण्याचा इशारा आहे. दुसरं म्हणजे तुमचे इष्टदैवत किंवा तुमचे कुलदैवत तुमच्या पाठीशी आहे, हाही एक अर्थ लागू होतो. आणि तिसरा म्हणजे घरात मुलगा होण्याचे चान्सेस आहेत, हाही एक संकेत लागू होतो. घरात खूप एकत्र साप दिसणे किंवा एकाच ठिकाणी अनेक साप दिसणे ह्याचा अर्थ तुम्ही संकटाने घेरलेले आहात. आणि दुसरं म्हणजे डिप्रेशनमध्ये आहात. तुम्हाला सतत वाटतं आहे की मी कुठेतरी फसलो आहे, मी एकटा आहे, आणि अशा प्रकारचे थॉट जेव्हा येत असतात तेव्हा अशी स्वप्न पडतात. आता सहावं म्हणजे साप मारताना किंवा मेलेला दिसणं म्हणजे अत्यंत शुभ संकेत आहे. अडचण, भीती, संकट हे आता तुमचं संपलेलं आहे आणि नवीन काळ, शुभ काळ तुमचा सुरू होणार आहे, हा शुभ संकेत यातून मिळतो. आता नागिणीची जोडी हे अतिशय सुंदर आणि शुभ संकेत आहे. एक म्हणजे तुमचा सोलमेट भेटू शकतो जर तुम्ही अविवाहित आहात, किंवा विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं सौभाग्याचे लक्षण दाखवतं किंवा प्रेमसंबंध एकदम घट्ट नातं होण्याचे संकेत दाखवतात. व पाण्यात साप दिसणे हे एक गुप्त भीती तुमची दर्शवते. दुसरं म्हणजे धनलाभ, जो गुप्त धनलाभ आहे किंवा तुम्हाला माहिती नाही तो तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत, असाही अर्थ इथे लागू होतो. आता स्वप्नात साप आणि देवस्थान जर एकत्र दिसत असेल हे एक आध्यात्मिक वाढ आहे. त्यानंतर एक धनलाभाची संकेत आहेत. आणि तिसरं म्हणजे मनइच्छा, जी तुमची भरपूर एक अटूट एक इच्छा होती ती पूर्ण होण्याचे संकेत हे स्वप्न तुम्हाला दाखवते. आता 10वं म्हणजे स्वप्नात सापाने वेढणे हे अतिशय अशुभ आणि डीप अर्थ इथे लागू होतो. इथे नेगेटिव्हिटी, ब्लॅक मॅजिक किंवा एखादी नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या आसपास आहे ह्याचा डीप अर्थ इथे लागू होतो किंवा हे घडणार आहे असे संकेत या स्वप्नात आपल्याला समजतात. 11वं, लहान सापांची पिल्ले दिसणे यात वास्तुदोष दर्शवतो. एक म्हणजे तुम्ही ज्या घरात राहता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जायची इच्छा ठेवताय तर किंवा भविष्यात किंवा प्रेझेंटमध्ये तुम्हाला वास्तुदोष लागू होतो आहे. आणि छोटे छोटे संकट किंवा अडचणी ज्या मार्गात तुम्ही आहात तिथे येण्याचे चान्सेस आहेत किंवा येत आहे, हे दोन्ही अर्थ इथे लागू होतो त्या परिस्थितीप्रमाणे. तेच नवीन विषयांवर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एखादा टॉपिक तुमच्या मनामध्ये असेल तोही कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच.